लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार आहेत 2100 रुपये। सोबतच मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना 5000 रुपयेचं गिफ्ट मिळणार आहे। एकंदरीत 5000 रुपयेचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर नेमका कोणाला 5000 रुपयेचं गिफ्ट मिळणार आहे, कोणाला किती पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या, लाईक आत्ताच करून घ्या, कारण 2100 रुपये आजपासून 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर बघा, मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप, एकंदरीत 7वा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। आज मकर संक्रांती निमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। 10 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांती निमित्त 5000 रुपये गिफ्ट देखील मिळणार आहे। तसेच आपण घरकुल योजनाबद्दल देखील माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून स्टार्ट झाली। जुलै महिन्यापासून सुरू झाल्यानंतर या योजनेमार्फत 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिलं जात होतं। आता यामध्ये वाढ होऊन 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहेत आणि विशेषतः म्हणजे डिसेंबर पर्यंतचे 6 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा आहेत आणि विशेषतः म्हणजे 9000 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळालेले आहेत। आता जे काही पुढचा हप्ता मिळणार आहे ते मिळणार आहे 2100 रुपयाचा हप्ता। पण हा हप्ता रोज म्हणतायत की आज मिळणार, उद्या मिळणार, असंच चालू आहे। परंतु आता ती प्रतीक्षा तुमची संपणार आहे। डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होणार आहे। तत्पूर्वी लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे। बघा, जर तुम्ही एकापेक्षा घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त व्यक्ती जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर आजच एका व्यक्तीचा फॉर्म कॅन्सल करून टाका, किंवा जर तुमचा बँक अकाउंट केवायसी झालेला नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, लक्षात घ्या। त्यामुळे केवायसी तुम्ही करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे आज कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर बघा, SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या 2 बँकांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। आणि विशेषतः म्हणजे 10 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे। बघा, त्यांनी जे काही महत्त्वाची अटी दिली होती आपल्याला ते म्हणजे तुमचा उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे। काही महिलांचं यावर्षी उत्पन्न वाढलेलं आहे। जर तुमचं उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त झाला असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न झाला असेल तर तुम्ही आजच लाडकी बहीण योजनेचा जे काही हप्ते तुम्हाला मिळत आहेत सरकारकडून त्याच्यावरती अर्ज देऊन तुम्हाला तो कॅन्सल करायचा आहे। नाहीतर पुन्हा तुम्हाला सगळे पैसे परत घेतले जातील, असं काही होऊ शकतं आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट चेक वगैरे होऊ शकतात। त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा आता जर वार्षिक उत्पन्न वाढलं असेल तर पैसे तुम्हाला भेटणार नाहीयेत। त्यासाठी तुम्हाला करायचा आहे उपाय, ठीक आहे। आणि दुसरी म्हणजे आता एक महत्त्वाची सूचना अशी की ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असतील त्या महिलांना देखील लाडक्या बहीण योजनेचे पैसे भेटणार नाही। दुसरी गोष्ट महत्त्वाची, ज्या महिलांना फक्त मागचे जे डिसेंबर महिन्याचे हप्ते बाकी असणार आहे ते सुद्धा आजपासून वाटप होणार आहे। यादी समोर आलेली आहे, कोणाकोणाचे पैसे बाकी होते आणि त्या लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप होतील। 1500 रुपये त्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार आहे। बघा, पुढे आपण बघणार आहोत नेमका कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकतात 10 जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर दिलेली आहे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। विशेषतः सुरुवात होणार आहे रायगड पासून। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे। त्याच्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत। आज 2100 रुपये महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, ठीक आहे। आता दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण येणार आहोत लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त 5000 रुपये दिले जाणार आहे। मी तुम्हाला सांगितलं की लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त 5000 रुपये दिले जाणार आहे। तर बघा, हे 5000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते सुद्धा जाणून घेऊया। बघा, अन्नपूर्ण योजना, कोणती योजना? अन्नपूर्ण योजना
या योजनेअंतर्गत महिलांना डायरेक्ट 5,000 रुपये मिळणार आहेत, कारण तुम्हाला 3 गॅस, वर्षाला 3 गॅस तुम्हाला फ्री मिळणार आहेत आणि त्या गॅसची एकूण राऊंड फिगर किंमत त्यांनी ठरवली की 2,500 रुपये एका वर्षाचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। सोबत तुम्हाला आता 2024 आणि 2025 या 2 वर्षाचे एकत्रित 5,000 रुपये गिफ्ट म्हणून महिलांना मिळणार आहे। आता मला सांगा कोणत्या महिलांना 5,000 रुपये गिफ्ट आलेले आहेत, त्यांनी लगेच कमेंट करायचं आहे की आम्हाला या 5,000 रुपये गिफ्ट जे काही सरकार देत आहे ते आम्हाला आतापर्यंत आलेले आहेत म्हणून तुम्हाला कमेंट करून सांगायचं की 5,000 रुपये आले की नाही। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जे बघणार आहोत ते म्हणजे घरकुल योजना। बघा, ही योजना देखील सुरू झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 90 लाख महिलांना, काय म्हटले गव्हर्नमेंटने की 90 लाख महिलांना या योजनेचा फायदा देणार आहेत। 90 लाख। यामध्ये लाडक्या बहिणींचा विशेषतः त्यांची नोंदणी जी आहे ती लाडकी बहीण योजनेचा एक जरी हप्ता घेतलेला असेल तरी त्या महिलांना 1,500 रुपये जरी घेतला असेल तरी त्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे। आणि या योजनेमार्फत प्रत्येक महिलांना 1.57 लाख रुपये, याचा अर्थ होतो की 1,57,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट येणार आहे। डीबीडी मार्फत डायरेक्ट बँक ट्रान्सफर मार्फत डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत। याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचा मध्यस्थी नाहीये आणि जवळपास ही 90 लाख महिलांना याचा फायदा होणार आहे। परंतु यासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत, ते लक्षात घ्या। पहिली अट असणार आहे तुमचा नाव लाडक्या बहीण योजनेमध्ये पाहिजे, कारण लाडकी बहीण योजना या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला तर याच्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये दाखवलंय, म्हणजे तुम्ही एक गरीब व्यक्ती आहात म्हणून तुम्ही दाखवलेले आहेत। आणि याच व्यक्तींसाठी घरकुल योजना आहे। या योजनेमार्फत महिलांना 1,57,000 मिळणार आहेत। सोबतच ज्या महिला नागरी शहरामध्ये राहत असेल, नागरी म्हणजे एकंदरीत शहरी भागामध्ये महिला राहत असेल आणि या महिलांना जर घर घ्यायचं असेल मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये, तर अशा महिलांसाठी एक योजना सुरू केलेली आहे। या योजनेमार्फत त्या महिलांना 3 लाख रुपये पर्यंत पैसे मिळतात। 3 लाख रुपये डायरेक्ट अकाउंट मध्ये जमा होतात। परंतु हे 3 लाख रुपये घेणारे महिला देखील घरकुल योजना असेल किंवा या 3 लाखाचा योजना असेल, ज्या शहरी भागामध्ये राहणाऱ्या महिला आहेत यांना 3 लाख रुपये मिळणार आहेत। पण या महिलांसाठी महत्त्वाची अट ठेवली आहे, तीच अट आहे तुमचं नाव लाडकी बहीण योजनामध्ये पाहिजे। कुठं पाहिजे? लाडकी बहीण योजनामध्ये तुमचं नाव पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। म्हणून लाडकी बहीण योजनेमध्ये जर नाव नसेल तर आजच नोंदणी करून घ्या। नवीन नोंदणी आता सुरू होणार आहे, उद्यापासून नवीन नोंदणी देखील सुरू होणार आहे। ज्या महिलांना आताच 21 वर्ष पूर्ण झाले असतील अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र ठरतात आणि त्यांना देखील अर्ज करता येतो। याच्यासाठी फक्त आता थोडे दिवस थांबा, उद्या किंवा परवापासून तुमचं नवीन नाव नोंदणीचं सुरू होईल, तेव्हा तुम्हाला पुन्हा फॉर्म भरता येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल आपला मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।